नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर कन्सेप्ट इज पॉवर या सिरीजमधला आपण पुढचा टॉपिक आज घेतोय, तो म्हणजे इंडायसेस. यालाच तुम्ही घातांक असं म्हणता. तर यात पण हे अशाच गोष्टी आहेत की तुम्हाला एक 6-7 गोष्टी माहीत पाहिजेत, त्यानंतर तुम्ही याचे प्रश्न सोडवू शकता. आणि जर ते रूल्स माहीत नसतील 6-7 तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकणार नाही आहे. ही आपली संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच 2026 आहे. एज्युकल्चर ॲपवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. 2026 मध्ये होणाऱ्या सर्व एक्झामसाठी ही बेस्ट महत्त्वाची आहे, कारण आता तलाठीची एक्झाम पण MPSCत कंडक्ट करणार आहे आणि इतर सरसेवाची एक्झाम पण MPSC कंडक्ट करणार आहे. तर प्रश्नांचा दर्जा याच बॅच सारखा असेल, कारण याच्यामध्ये मी 2009 ते 2026 पर्यंतचे सर्व प्रश्न, जवळजवळ 3000 प्रश्न या बॅचमध्ये आपण वर्गातच सॉल्व्ह करून घेतोय. तर ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. ह्याच्यासोबत 2 वर्कबुक आहेत, ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बॅच करत करत त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यामुळे खूप चांगलं तुमच्या नोट्स पण तयार होतील की ज्या तुम्हाला फायनल परीक्षेच्या वेळी उपयोगी पडतील. तुम्हाला काही जरी डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता आणि तुमच्या डाऊटचं निरसन करू शकता. चला, रूल कुठले माहीत पाहिजेत इंडायसेससाठी. आणि हे लेक्चर जर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा, टेलिग्राम ग्रुपमध्ये सेंड करा, जेणेकरून चांगला कंटेंट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचावा. पहा, पहिला रूल काय माहीत पाहिजे तुम्हाला. ए चा m गुणिले ए चा n पाया समान आणि गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते ए चा m प्लस n. परत ए चा m भागिले ए चा n असेल, पाया समान आणि घातांकाचा भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते ए चा m वजा n. जर ए चा m इंटू बी चा m असेल, म्हणजे पाया वेगळे आणि हे घात सेम असेल तर त्याला आपण एकत्र करू शकतो ए बी चा m. सेम असंच भागाकारात ए चा m भागिले बी चा m असेल तर ए बाय बी चा m असं सुद्धा आपण करू शकतो. परत घाताचा घात असेल तर आपण घातांचा गुणाकार करतो ए चा m गुणिले n, आणि ए चा वजा m असेल तर आपण करतो 1/a चा अधिक m. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा पण तुम्हाला असं दिसतील की ए चा m आहे इज इक्वल टू ए चा n आहे, जर बेस सेम असेल, पाया समान असेल आणि मध्ये इज इक्वल टू साइन असेल, तर जर असं असेल तर कसं होतं, त्याचं ए कॅन्सल होऊन m इज इक्वल टू n असं सुद्धा होऊ शकतं. तर एवढे सगळे 6-7 रूल तुम्हाला याच्यामध्ये लागतात. हे जर माहीत असतील तर एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा टॉपिक करता येतो. किती आहेत हे? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 रूल लागतात. ठीक आहे. हे माहीत नसतील तर हा टॉपिक सोडवता येणार नाही. चला मग बघू. तर त्याच्याशी रूलशी रिलेटेड प्रश्न घेतले नाहीत मी आज वेगळी कन्सेप्ट, हे असे रूटामधले असतात ना क्वेश्चन, ते घेतलेत मी आज कन्सेप्टमध्ये आपल्या. तर आतून सुरुवात करायचं. 25चं वर्गमूळ 5, 620 आणि 5 किती येतं? 625. त्याचं पण वर्गमूळ आहे, त्याचं वर्गमूळ 25. 56 आणि 25 किती आलं? 81. आणि त्याचं पण वर्गमूळ आहे वर, मग 81चं वर्गमूळ किती आलं? 9. तर उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 3. आतून सुरुवात करायची. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. 25चं वर्गमूळ 5, 620 आणि 5 किती येते? 625. त्याला पण बाहेरनं वर्गमूळ चिन्ह आहे. 625चं वर्गमूळ 25 आणि 56 आणि 25 81, पण त्याला पण हे बाहेरचं वर्गमूळ आहे, मग 81चं वर्गमूळ किती आलं? 9. तर ह्या टाईपचे 5 प्रश्न आज मी घेतले. सोपा टॉपिक होता आजचा, काही विषय नाही, पण हे आलं पाहिजे तिथल्या तिथं करता. नेक्स्ट बघा, हा प्रश्न आहे. परत आतून जायचं. 169चं वर्गमूळ 13, 68 आणि 13 81, 81चं वर्गमूळ 9, 40 आणि 9 49, 49चं वर्गमूळ 7. आता राहिले काय आपल्याकडे? x प्लस 7, पण त्याला पण स्क्वेअर रूट आहे, तर बरोबर किती आला? 11. आता दोन्हीकडचा वर्ग करायचा. इथला वर्ग केला तर वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल x प्लस 7, आणि इथला वर्ग केला तर किती येईल? 121. 11चा वर्ग किती? 121. मग x बरोबर काय असणार आहे? 121 वजा 7 म्हणजेच किती रे? 114. तर x बरोबर काय येणार? 114. त्यांनी x चीच व्हॅल्यू विचारली, किती आली ती? 114. जमलं. पुढे बघा, हा पण तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. 169चं वर्गमूळ 13, 36 आणि 13 49, 49चं वर्गमूळ 7 आणि आतमध्ये किती उरतंय मग? 53, 2, 9. ह्याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला, अंदाज लावायचा. बघा ना, 80चं वर्गमूळ 6400 जातं, म्हणजे 83 तर उत्तर येणार नाही, 93 उत्तर येणार नाही, बरोबर. 70चं वर्गमूळ 4900 जाते, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे, म्हणजे उत्तर काय येणार? 73.
63 येणार नाही, खूपच लहान होतंय. म्हणजे पूर्ण वर्गमूळ आलं पण पाहिजे असं पण काय नाही. असं छोट्या छोट्या कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजेत. पुन्हा तसाच प्रश्न आहे. 49चं वर्गमूळ 7 इथं लिहून ठेवलं. परत इथून जाऊ. 64चं 8, 17 आणि 8 25, 25चं वर्गमूळ 5, 41 वजा 5 36, 36चं वर्गमूळ 6, 6 आणि 1 7. म्हणजे वर आलंय 7 आणि खाली रूटात काय आलंय 6 आणि 1 7. मग ह्या वरच्या 7ला आपण काय लिहू शकतो? √7 इंटू √7 लिहू शकतो का नाही? आपण खाली काय येणार? खाली येणार आपलं √7. √7ला √7 कॅन्सल, उरलं किती? √7. ह्याला 7ला √7 इंटू √7 का लिहायचं हे कळलं नसेल तर दुसरी पद्धत सांगतो. ह्या √7ला गायब करायचं तुम्हाला, म्हणजे वर पण √7 न गुणा, खाली पण √7 न गुणा. बरोबर? मग काय होतं तयार? वरचं होतंय 7 √7 आणि √7 इंटू √7 7. 7 7 कॅन्सल. फायनल उत्तर किती आलं? √7. तिकडं पण ते चालतं. जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला करू शकता. रूट कॅन्सल होतं. तुम्ही 5ला कसं लिहू शकता? √5 इंटू √5. 10ला कसं लिहू शकता? √10 इंटू √10. कळालं? तसंच मी 7ला काय लिहिलं? √7 इंटू √7. खालचं √7 वरचं √7 कॅन्सल, राहिलं काय? फक्त √7. कळालं? सोपा होता टॉपिक, काही एवढं काही विशेष असं नव्हतं. हे बेसिक 3 टॉपिक होते आपले. बॉड मास फ्रॅक्शन इंडायसेस, त्याची पण एक एक कन्सेप्ट घेऊन टाकली मी. परत आता आपण रिझनिंगच्या टॉपिकपासून सुरुवात करू. असं काय नाही की रिझनिंग तुम्हाला लय चांगलं येतंय. तर रिझनिंगच्या कन्सेप्ट पण खूप छान आहेत. सिलॉजिझम, क्लॉक, कॅलेंडर, सेट थेरी, भयानक मस्त टॉपिक आहेत हे सगळे. बाकी ब्लड रिलेशन वगैरे तुम्हाला येतं, डायरेक्शन ब्लड रिलेशन वगैरे, पण हे पण टॉपिक महत्त्वाचे आहेत. सिलॉजिझम बऱ्याच जणांना येत नाही अजून, की चुकीच्या पद्धतीने येतं. त्यामुळं त्याचे पण आपण कन्सेप्ट इज पॉवरमध्ये समावेश करूया. अजून मॅथचे कुठले टॉपिक राहिले असतील तर ते आधी घेतो मी आणि त्याच्यानंतर मग मी तिकडे येतो. ठीक आहे? सध्या आपण इथंच थांबतोय. ह्या 2 परीक्षांच्या टेस्ट सिरीज आहेत आपल्या. परीक्षण 1 टॉपिक वाईज आहे, 30 × 20 600 प्रश्न आहेत. परीक्षण 2 मिक्स्ड आहे, 15 × 20 300 प्रश्न आहेत. असे 900 प्रश्नांची तयारी तुमची या दोन्ही टेस्ट सिरीजमधून होऊ शकते. टेलिग्रामवर या दोन्ही टेस्ट सिरीज फ्री आहेत. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला हवे असतील तर लिंक प्रोव्हाइड करतो मी तिथे. आणि बॅचमध्ये याचं एक्सप्लेनेशन आहे, त्याचे बॅचेस बनवलेले आहेत आपण. जास्त फी नाही आहे, ह्याची फी 299 आहे आणि याची 199 आहे. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्ही यूट्यूबला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय हवं आहे. ते सगळं द्यायचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.